विषय मी ते अधिवेशनामध्ये मला जे प्रामुख्याने माझा जो सहभाग होता किंवा मला जे चांगलं वाटलं, आपण आपल्या प्रश्नाबरोबरची चर्चा करण्यासोबतच आपण समाजाच्या प्रश्नाची चर्चा करतो आणि विशेषतः हे संविधानाचं 75वं वर्ष आहे आणि त्यामुळे संविधानाच्या बद्दलची चर्चा, संविधानाला काय अडथळे आहेत अंमलबजावणीत, काय उपाय केले पाहिजे आणि असे एक बहुजनांच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकासाचे असे सत्र या संविधानात, हे मला खूप चांगलं वाटलं आणि त्यामुळेच मी आलो आणि चांगला प्रतिसाद आहे, सहभागी झाले लोक उत्साहाने आणि संदेश हाच आहे की आपल्याला जे संविधानाने दिलं ते संविधानाला परत करायचं. म्हणजे काय करायचं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रति कृतज्ञता तर व्यक्त करायचीच, पण त्यांनी जो संदेश दिला आहे परिवर्तनाचा, त्यामुळे या संघटनेचं जे सामाजिक परिवर्तनाचं जे ध्येय आहे तर ते पूर्णत्वाला सगळ्यांनी मिळून न्यायचं आणि एक आदर्श व्यवस्था निर्माण करायची. व्यवस्थेत जे काही चुकीचं होत असेल तर ते थांबवायचं, ते बदलायचं. तर हा एक संकल्प आजच्या या संविधानातून जाईल आणि पुढे वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणाऱ्या अन्याय अत्याचाराला थांबवलं पाहिजे आणि ते थांबवणं एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे. आजच्या अधिवेशनामध्ये स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचे ध्येय, धोरणं आणि त्याचे उद्देश हे कर्मचारी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले. सध्याच्या परिस्थितीमध्ये महावितरण, महापारेषण, महाजनरेशनमध्ये जे फ्रँचायझी, खाजगीकरण, आउटसोर्स हे जे मुद्दे आहे, या कंपनीला घातक जे मुद्दे आहेत ते मुद्दे विशद करून या ठिकाणी त्याचा निषेध नोंदवण्यात आला आणि भविष्यामध्ये ह्या ज्या काही प्रथा आहे या प्रथा बंद करण्याचा एकंदरीत निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे. आणि या बैठकीमध्ये एकूण आज रोजी 24 ठराव आम्ही केलेले आहे. त्या ठरावांमध्ये वीज कंपन्यांचं खाजगीकरण करू नये, वीज कंपन्यांचं फ्रँचायझीकरण करू नये, EPS 95चे सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार वीज कर्मचाऱ्यांना त्याचा बेनिफिट देण्यात यावा. त्यासोबत खाजगीकरण थांबवून आउटसोर्सिंगचे कर्मचारीची जी संख्या आहे ती संख्या कमी करून सरळ सेवा भरती त्वरित करण्यात यावी. सुमारे 3 कंपन्यांमध्ये 48,000 जागा ह्या रिक्त आहेत, त्या रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्यात. या मुद्द्यांवरती विचारविनिमय करण्यात आला, चर्चा करण्यात आली. त्याचसोबत या देशामध्ये ज्या खाजगीकरणाला प्रोत्साहन दिलं जात आहे, ज्या 129 राष्ट्रीयकृत कंपन्यांचं खाजगीकरण केलेलं आहे त्याचा निषेध नोंदवण्यात येऊन प्रत्येक खाजगी क्षेत्रामध्ये मागासवर्गीयांचं आरक्षण हे लागू केलं गेलं पाहिजे, ही मागणी आजच्या अधिवेशनाच्या माध्यमातून समोर करण्यात आलेली आहे. संघटनेची मेंबरशिप आमची 6,200च्या जवळपास पोहोचलेली आहे आणि वीज वितरण कंपनीमध्ये, पारेषण कंपनीमध्ये आणि जनरेशनमध्ये ही संघटना एक डिसिजन मेकर संघटना म्हणून तयार करण्याचा आजचा मनोदय आमच्या पदाधिकाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी या अधिवेशनाच्या माध्यमातून स्वीकारलेला आहे आणि त्याला आम्हाला जरूर यश येईल. फक्त 3 वर्षामध्ये ज्या संघटनांना जे कृत्य जमलं नाही, जे काम जमलं नाही, जे कर्मचाऱ्यांचं संरक्षण करता आलेलं नाही, ते संरक्षण आमच्या स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेने या ठिकाणी अवलंबलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी यश आलेलं आहे. त्याचसोबत तांत्रिक कर्मचाऱ्यांचे जे मुद्दे आहेत, जसं कामाचे तास ठरवणे, त्यांच्या पेट्रोलला लावूनचा मुद्दा होता, त्याचसोबत त्यांचा अदर दॅन लोड म्हणजे थकबाकीच्या प्रमाण वसुलीच्या संदर्भातला मुद्दा होता, याला न्याय मिळालेला आहे आणि जवळपास या संघटनेच्या माध्यमातून तांत्रिक कर्मचाऱ्यांना आजपर्यंत गेल्या 45 वर्षाच्या इतिहासात जो न्याय मिळालेला नव्हता तो आम्ही फक्त 6 महिन्यात ते 8 महिन्यामध्ये मिळवून दिला आहे. त्याचा आनंद कर्मचाऱ्यांमध्ये, तांत्रिक कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या स्वरूपामध्ये आहे. अदर दॅन जे लेखा विभागातले म्हणजे अकाउंट्स विभागातले कर्मचारी आहेत त्यांचेही मुद्दे आम्ही घेतलेले आहेत. आस्थापना विभागातले जे कर्मचारी त्यांचेही मुद्दे आम्ही घेतलेले आहेत आणि या सगळ्यांचा सारासार विचार करता या अधिवेशनाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे एक चित्र या महाराष्ट्रामध्ये वीज वितरण, पारेषण, जनरेशन कंपनीमध्ये तयार झालेलं आहे आणि मी लवकरच यावर टेकओव्हर करून आम्ही प्रशासनाला वीज क्षेत्र वाचवण्यासाठी भाग पाडू. तर आज आमचं हे दुसरं द्विवार्षिक अधिवेशन लातूर शहरात महिलांच्या प्रचंड अशा मोठ्या संख्येने सहभाग मिळाला आहे आणि अधिवेशन लातूर शहरात पार पाडत आहेत. तर ह्या अधिवेशनात आम्हाला जे आमचे वक्ते आम्ही जे बोलवले आहेत
म्हणजे खोब्रागडे साहेब असतील, आमचे किरण माने सर असतील, तर यांच्या त्या संभाषणातून आम्हाला महिलांच्या दैनंदिन कामकाजात काम करत असताना काय काय अडीअडचणी असतात, त्याच्यावर काय कसा मात केला जातो याविषयी मार्गदर्शन मिळलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना शिक्षणाविषयी जी सवलत दिली आणि आज त्यांच्यामुळे आज आम्ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहोत, याचा आम्हाला स्वाभिमान आहे. तर या अधिवेशनात खूप अशा ज्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात त्या शिकायला मिळाल्यात आणि महिलांनी पण खूप चांगल्या अशा मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवलेला आहे. आणि लातूर नगरीतून जे इथले कार्यकर्ते आहेत त्यांनी पण खूप प्रचंड अशा प्रमाणात मेहनत घेऊन खूप अधिवेशन यशस्वीपणे पार पाडून दाखवत आहेत. तर आम्हाला खूप त्याचा स्वाभिमान आहे. आपले खोब्रागडे सर इथे आलेले आहे, अभिनेते इथे आपल्याला लाभलेले होते किरण माने सर, यांच्याकडून आपल्याला खूप छान असं मोलाचं मार्गदर्शन मिळालेलं आहे. खोब्रागडे सरांना तर घेऊन यायची जबाबदारीच आमच्यावर होती. मीच नागपूरवरून आम्ही त्यांना सोबत घेऊन आलेलं आहेत. तर म्हणजे आपण कुठेतरी म्हणजे त्यांच्यासोबत बसलो ही खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि सरांकडून आपल्याला भरपूर काही ऐकायला मिळालं. आणखी बरेच आमचे संघटनेचे सगळ्यांनी खूप जास्त मेहनत घेतलेली आहे. स्पेशली लातूरकरांनी जी आयोजक समिती आहे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सगळं आयोजन केलेलं आहे. वाटत नव्हते की म्हणजे इतकं चांगलं आयोजन करतील ते, पण खूप छान पद्धतीने आयोजन केलेलं आहे त्यांनी. आणि खूप मोठ्या संख्येने आमचे इथे सगळे सभासद जमलेले आहे. यापुढेही याच्या दुपटीने तिपटीने म्हणजे जेव्हा कधी पुढे अधिवेशन होईल याच्यापेक्षा नक्कीच आमची संख्या दुप्पट असेल. आणि आम्ही विचारधारेवर चालतो, महापुरुषांच्या विचारधारावर चालणारी आमची संघटना आहे. आम्ही समाजकार्यासाठी किंवा म्हणजे आपल्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी झटणारी ही संघटना आहे. एवढे बोलू इच्छिते मी. धन्यवाद.